गेल्या 5 दिवसापासून पुलगाव गावचे लोकनियुक्त सरपंच श्यामभाऊ पुलगावकर यांनी या ठिकाणी कायमस्वरूपी ग्रामसेवकांची नियुक्ती केली जावी आणि पुलगावच्या विकास कामाच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासंदर्भात उपोषणाचा मार्ग या ठिकाणी अवलंबलेला होता। आज उसाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनाक्रोश मोर्चा असताना त्या ठिकाणी पुलगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू शशिकांत पाटील आणि पुलगावातील काही नागरिकांनी येऊन आमचे नेते आदरणीय रवींद्र भैया साहेब पाटील, तसेच रमेश भाऊ पाटील, तालुक्याचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या जवळ पुलगावच्या विकास कामांना बसलेल्या खिंडीच्या संदर्भात आपली व्यथा त्या ठिकाणी मांडली। व्यथा मांडत असताना पानपुऱ्याचा देखील त्या ठिकाणी विषय निघाला, जाळगाव मनारखेड्याच्या देखील समस्या होत्या। अशा संपूर्ण ग्रामीण भागाच्या समस्याच्या संदर्भात आदरणीय रवींद्र भैयासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडोचा जनसमुदाय गटविकास अधिकारी साहेबांना भेटला आणि त्या ठिकाणी सविस्तररित्या या सर्वच गोष्टीच्या बाबतीत चर्चा केल्यानंतर त्यातून असा मार्ग काढण्यात आला की ज्या कामाचं एस्टिमेट झालेलं असेल, टेक्निकल सँक्शन झालेली असेल, त्याची MB रेखाट केल्या गेलेली असेल, जे खरोखरच कामं झालेले असतील त्या कामाचं बिल अदा करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी इंजिनियर साहेबांच्या माध्यमातून चौकशी अहवाल आल्यानंतर सदरचं बिल त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात यावं अशा प्रकारची सांगोपांग चर्चा झाल्यानंतर चर्चेच्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये लेखी अशा प्रकारचं पत्र सरपंच साहेबांना देण्यात यावं असं ठरलं। त्या अनुषंगाने या ठिकाणी विस्तार अधिकारी आणि आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी या ठिकाणी आता आलेत आणि त्यांनी ते पत्र सरपंच साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे। सरपंच साहेबाचं देखील त्या संदर्भामध्ये समाधान झालेलं आहे। त्या अनुषंगाने त्यांनी आपलं उपोषण या ठिकाणी सोडलेलं आहे।